नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कांदा लसूण न वापरता बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले. इथे आपण मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी थोडंसं आलं आणि हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरला इथे ठेचा बनवून घेतलेला आहे. त्यानंतरनं बटाटे आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे. हाताने जर आपण बटाटे फोडून घेतले तर काय होतं, बटाट्याची जी भाजी आहे ती खूप अशी चिकट होते. त्यासाठी आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे या पद्धतीने इथे काप करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, चिकट अजिबात होते आणि खायलासुद्धा आपल्याला खूप छान लागते. तर इथे आपण बटाट्याच्या फोडी बनवून घातलेल्या आहेत. त्यानंतरनं कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. कढईमध्ये आपल्याला 2-3 पळी तेल घालायचं. छोट्या पळ्या असेल तर अगदी 2-3 घालायचं, पण जर मोठी पळी तेलाची असेल तर 1 घातली तरी चालेल किंवा तुमच्या अंदाजानुसार यामध्ये तेलाचा वापर केला तरी चालेल. तेल गरम झालं की यामध्ये जिरी मोहरी घालून घेतलेली, थोडीशी तडतडली की केलेला मिरचीचा ठेचा आपण इथे घालून घेतलेला आहे. आता भाजी तुम्हाला किती झणझणीत पाहिजे, मोठ्यांसाठी बनवताय की बारक्यांसाठी बनवताय, त्यानुसार तुम्ही इथे ठेच्याचं प्रमाण जे आहे ते इथे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर मी ही थोडीशी तिखट बनवलेली आहे, जास्त झणझणीत पण नाही आणि अगदी कमी तिखटसुद्धा नाही. तर त्या प्रमाणात मी इथे मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. आपल्याला 2 मिनिटभर तेलामध्ये मिरचीचा ठेचा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे मिरचीमधला जो तिखटपणा असतो तो अगदीच कमी होऊन जातो. त्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. बाकीचं कोणत्याही मसाल्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून अर्धा मिनिटभर आपल्याला हे सगळं तेलामध्ये परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतरनं बटाटा शिजून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे किती प्रमाणात भाजी बनवायची त्यानुसार किंवा किती लोकांसाठी तुम्ही भाजी बनवताय त्यानुसार बटाट्याचा वापरसुद्धा इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि भाजी चांगली वर खाली करून आपल्याला मसाल्यामध्ये बटाटे हलवून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात भाजीचा चिकाटा होत नाही किंवा लाटासुद्धा होत नाही. एकदम मोकळी सुटसुटीत अशी बटाट्याची भाजी होते. हलवून घेतलं की झाकण ठेवायचं. 5-6 मिनिटभर आपल्याला वाफेवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता छान अशी वाफ भेटलेली आहे भाजीला आणि मस्त असा झाकण काढला की त्यामधनं मस्त सुगंध सुटलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण एकदम झटपट तुम्ही डब्यावरती म्हणा किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणा किंवा सकाळच्या जेवणामध्ये कधीही तुम्ही अगदी कांदा लसूण न वापरता तुम्ही इथे बटाट्याची या पद्धतीने भाजी बनवून घेऊ शकता. किंवा कांदा लसूण तुम्ही खात नसाल तर अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट चवदार अशी बटाट्याची भाजी या पद्धतीने बनवली की होती. तर रेसिपी अगदी साधी सोपी दाखवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय.